पुढच्या घडामोडीकडे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर असलेल्या बोर्डावर उर्दूत छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं अशी मागणी करत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एसडीपीआय संघटनेनं रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलक रेल्वे स्थानकावर जाऊ नये म्हणून गेटवरच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। ये उर्दू जो बोर्ड से आपने हटा दिए हैं, आपने नाम चेंज किए, कोई मसला नहीं है। नाम से हमारी कोई अभी लड़ाई नहीं है, वो हम लड़ते रहेंगे, लेकिन अभी मसला उर्दू का है। उर्दू आपने पहले ऐड किया, लेकिन संजय केनेकर है, उसके बोलने पे आप उर्दू लैंग्वेज को वहाँ से हटाते हैं। औरंगाबाद के अंदर आपको क्या मसला है? ये आप सियासी प्रेशर के अंदर कर रहे हैं, ये हम नहीं सहेंगे। ये तो आज पहला कदम है हमारा रेलवे स्टेशन पे। इसके बाद में एयरपोर्ट के ऊपर कलेक्टर ऑफिस, डिविजनल कमिश्नर ऑफिस, जितने भी गवर्नमेंट के ऑफिसेस है, हम वहाँ पर उर्दू नाम ला। नागपूरमधील हॉस्टेलवर मंत्री संजय शिरसाट यांनी धाड टाकली। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात संजय शिरसाट यांच्याकडून आढावा घेण्यात आला। तर ही थेट दृश्य नागपूरमधील हॉस्टेलवर संजय शिरसाट मंत्री संजय शिरसाट यांनी धाड टाकली। तिथे 2-3 जण बसतील, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही। एकटाच मिस करतो हे गिरीश भाऊला घेऊन टाका। ते मुंबईला आहे ना, आम्ही साहेब नागपूरमधील हॉस्टेलवर संजय शिरसाट पोहोचलेले होते। तिथे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात आढावा शिरसाट यांनी घेतलाय। पिढीसाठी नवीन न्यू जनरेशनसाठी त्याच पद्धतीचं हे हॉस्टेल आहे। मला वाटतं आता मी त्यांना मागच्या काही 6 महिन्यापूर्वी 76 कोटी रुपये माझ्या विभागाचे दिलेले आहेत। टेंडर झालेलं आहे। या महिनाभरामध्ये पुन्हा हे काम चालू होईल आणि गतीने काम होईल। कामामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका अशा सूचना सुद्धा मी आमच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। आपण जे काही करतोय ते अस्तित्वात कधी येईल तो आमचा प्रयत्न आहे। म्हणून आज आम्ही यांना भेट दिलेली आहे आणि काही ज्या काही सूचना होत्या आमच्या आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतोय की सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत हर्षदीप कांबळे ते सुद्धा सोबत आहेत। त्यासोबतच इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, इथले जे कार्य पाहणारे सगळे अधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। आणि थेट आपण वर जाणार आहोत आणि संजय शिरसाट यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी जे अनाथ मुलांचं वसतिगृह आहे ते सुरू झालं नव्हतं आणि या वसतिगृहामध्ये आपण पाहतोय की जवळपास 1,500 ते 2,000 मुलं राहतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल असं बोललं जात होतं। मात्र हे काम जे ते अद्यापही पूर्ण झालं नाही, निधी अभावी काम थांबलं असं सुद्धा बोललं जात आहे। आणि स्वतः आता संजय शिरसाट जे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बातचीत सुद्धा करताय। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत, कारण आज ते ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत। या ठिकाणी पाहणी केली आणि संपूर्ण नागपुरामध्ये जिथे जिथे समाज कल्याण विभागाचा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने मार्गी लावता येईल याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत। मी आज ॲक्शन मोडमध्ये म्हणावं आणि गेल्या अनेक दिवसांपासून हे जे वसतिगृह आहे ते सुरू करण्याचा मानस होता, सुरू होऊ शकलेलं नाही। काय कारण आहेत आणि कुठे काही त्रुटी आढळत आहेत का? त्रुटी आढळत नाही आहे। आमचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे। समाज कल्याण खात्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठी कॅपॅसिटी असलेले हॉस्टेल आम्ही तयार करतोय। हे 2 फेजमध्ये तयार होते। पहिल्या फेजचं काम जवळपास गतीला आलेलं आहे, तो मॅक्झिमम तर राहतं, आणखीन तरी वर्षभर लागेल। सगळी बिल्डिंग कंप्लीट व्हायला 2 वर्ष लागतील। विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तुम्हाला तर इथं मुलींची संख्या 1466 या ठिकाणी अकोमोडेट होतील। आणि एक दरवेळेचा हॉस्टेलचा जो काही प्रकार तुम्ही पाहता ते न होता एक येणाऱ्या पिढीसाठी नवीन न्यू जनरेशनसाठी त्याच पद्धतीचं हे हॉस्टेल आहे। मला वाटतं आता मी त्यांना मागच्या काही 6 महिन्यापूर्वी 76 कोटी रुपये माझ्या विभागाचे दिलेले आहेत। टेंडर झालेलं आहे। या महिनाभरामध्ये पुन्हा हे काम चालू होईल आणि गतीने काम होईल। कामामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज। एक महत्त्वाची घडामोड, ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज बैठक आहे। संध्याकाळी 5 वाजता हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये ही बैठक होणार आहे। बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे।